राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांना चरणी मस्तक ठेवून आजच्या प्रास्ताविकास मी सुरू करते. तर सर्वांनी एकदा जल्लोषात म्हणायचं आहे, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज की. ज्यांच्या नावाच्या केवळ उच्चाराने मनाला शांती मिळते आणि जीवनाला दिशा मिळते, असे आपले प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाच्या म्हणजेच रामनवमीच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचे हिंदू संस्कृती संमेलन आणि रामनवमी यांचा अद्भुत समन्वय म्हणजे ही केवळ उत्सव तिथी नसून त्यामागे हे हिंदू अस्मितेचा, आपल्या मर्यादा पुरुषोत्तम यांच्या आदर्शांचा आणि अधर्मावर धर्माचा विजय हा उत्सव आहे. पूर्वी कुंभमेळा हेच एकमेव हिंदू संस्कृती संमेलन मानले जात होते, कारण देशभरातील साधू संत आणि सामान्य नागरिक या कुंभमेळ्यातच आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण करत होते. पण आधुनिक काळ म्हणलं की आठवतो तो प्रसंग 1893 साली शिकागो येथे झालेली ती सभा. या सभेत स्वामी विवेकानंदांनी सुरुवातीलाच 5 शब्दांनी सर्वांचे मन जिंकले होते. ते 5 शब्द म्हणजे माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, म्हणजे अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो. हे 1 तास तेथील 7,000 लोकांनी उभे राहून किमान 2 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला होता. आणि त्यामुळे स्वामी विवेकानंदांमुळेच विश्व बंधुत्वाची भावना पूर्ण जगात त्यांनी पेरली होती. आता हिंदू संस्कृतीत आदर्श कसा असावा याचं मार्मिक उत्तर म्हणजे प्रभू श्रीराम असं म्हणणं वावगं ठरणार नाही. प्रभू श्रीराम म्हणजे काय? श्रीराम म्हणजे धैर्य, श्रीराम म्हणजे मर्यादा, श्रीराम म्हणजे सुशासन, श्रीराम म्हणजे दिलेला शब्द, श्रीराम म्हणजे आत्मविश्वास आणि श्रीराम म्हणजे नीतिमत्ता. श्रीराम हे आपल्या हिंदू संस्कृतीचे कणा आहेत. त्यांच्या नावाशिवाय किंवा तत्वाशिवाय आपल्या हिंदू संस्कृतीचं विचारही करणं अशक्य आहे, हो की नाही? तर आपल्या हिंदू संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. आता आजच्या काळात सगळ्यांना वाटतं की राम राज्यासारखं सुख हवं, पण आजच्या काळात ही आपली मर्यादा फक्त मोबाईल डेटा पॅक पर्यंत सीमित उरली आहे का? तर मोबाईल डेटा पॅक संपली की मर्यादा संपते. पण खरी मर्यादा ही रामांकडे होती, ज्यांनी आपल्या कुठलंही संकट समोर येऊ किंवा कुठलंही रावण समोर असू त्यांनी कधीच आपली मर्यादा ओलांडली नाही. त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीत आजच्या काळात आपल्याला हे ठरवायचं आहे की आपण कितीही मोठं संकट असू आपल्याला आपली लिमिट क्रॉस करायची नाही. राम म्हणजे सहिष्णुता. रामाची सहिष्णुता पहा, त्यांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ली हो. पण आजच्या काळात आपल्याला साधं कुणाचं मतही पटत नाही. मत नाही पटलं की आपण लगेचच ब्लॉक करून टाकतो, बरोबर आहे की नाही? पण सहिष्णुता म्हणजे दुसऱ्यांना सहन करणं असं मुळीच नाहीये. सहिष्णुता याचा अर्थ आहे दुसऱ्यांना आपलंसं करणं. आणि आपल्याला हे ठरवायचं आहे की एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकांच्या हातात हात देऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्या कर्तृत्वातून, आपल्या विचारातून आणि आपल्या एकतेतून जगाला दाखवून द्यायचं आहे की आपण श्रीरामांचे वंशज आहोत. हिंदू संस्कृती श्रीराम म्हणजे शक्ती. आजच्या पिढीत शक्ती म्हणजे फक्त जिम मध्ये जाऊन कमवलेली बॉडी एवढीच सीमित उरलेली आहे. खरी शक्ती ही होती रामांकडे, ज्यांनी दगड सुद्धा पाण्यावर तरंगवलं. अशा शक्तींची आज आपल्याला गरज आहे, जे आपल्या विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्र तरंगवून नेईल. नाहीतर आपली आजची शक्ती फक्त फेसबुकवर कमेंट युद्धातच आपण वाया घालवतोय. आता काही लोक म्हणतात की आपली संस्कृती खूप गहन आहे, पण मला म्हणायचं आहे की आपली संस्कृती गहन तर आहेच हो, पण मजेशीर सुद्धा आहे. ती कशी काय? तर आपली हिंदू संस्कृती म्हणलं की सर्वात आधी आपल्या डोक्यात येतं सण आणि उत्सव आणि त्यामागे बनवलेले नाना प्रकारचे पदार्थ.
आपण देवाला नैवेद्य म्हणून प्रसाद दाखवतो आणि काही क्षणातच आपण प्रसाद म्हणून स्वतःच फस्त करतो. किती गोड संस्कृती आहे ना आपली. आता आपल्या हिंदू संस्कृतीत, परवा मी इथेच फिरत असताना गार्डन मध्ये गेले होते विद्यानगरच्या, तिथं एक संभाषण ऐकलं मी नातू आणि आजीचं. नातू आजीला म्हणत होता की आजी आजी मी आता इंटरमिटंट फास्टिंग करणार आहे. आजी म्हणाली हे काय असतं रे. तेव्हा नातू म्हणाला की मी 16 तास काहीच खाणार नाही, फक्त पाणीच पित राहणार आहे. आजी खुदकन हसली आणि म्हणली अरे वेड्या, आमच्या काळात ह्यालाच तर कडक उपास किंवा एकादशी म्हणायचे. आता तुमचं नाव बदललं इंग्लिशमध्ये म्हणून त्याचं डाएट झालंय. आजच्या काळात आपला उपवास कसा असतो सांगू का तुम्हाला. प्रत्येक घरामध्ये बरं का, सकाळी साबुदाण्याची खिचडी, भगर, चिप्स, शेंगदाणे, दुपारी रताळ्याचा शिरा तेही भरपूर तूप घालून, संध्याकाळी साबुदाणा वडा, रात्री उपवासाची मिसळ. हेही कमी पडलं तर दिवसातून 5-6 वेळा चहा मात्र होतोच. होतो की नाही. मला महिला वर्गांना विचारायचं आहे, युट्यूबवर बघून नवीन नवीन पदार्थ किती बनवतायत तुम्ही. अशाने व्हायलंय काय, उपास होतो खरा पण दुसऱ्या दिवशी 2 किलो वजन कमी होण्याऐवजी आपलं 2 किलो वाढलेलंच असतं. आणि हे पदार्थ बघून अक्षरशः बिचारा देवालाही प्रश्न पडला असेल की उपवास नेमका कुणाचा, ह्यांचा की माझा. आपल्या संस्कृतीचं अजून एक वैशिष्ट्य आहे की आपल्या संस्कृतीत 33 कोटी देव आहेत. आता आपल्या संस्कृतीनं आपल्याला आवडता देव निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ते कसं, शक्ती हवी असेल हनुमान, बुद्धी हवी असेल गणपती, पैसा हवे असेल लक्ष्मी, पाऊस हवा असेल वरुण देव, मस्ती हवी असेल बालकृष्ण. बरोबर आहे की नाही. आपल्या संस्कृतीनं ही एकमेव जगातील ओपन सोर्स संस्कृती आपली आहे जी आपल्याला आपलं इष्ट देवता निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला देते. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे दगडापासून ते निसर्गापर्यंत, झाडापर्यंत आपण सगळ्यामध्ये देव पाहतो. ते कसं काय, दगड पाहिलं सिंदूर लावतो, झाड पाहिलं दोरा गुंडाळतो. आजकालची पिढी म्हणते की तुम्ही दगड पूजता. पण मला असं म्हणायचं आहे, आम्ही दगडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूजतो. आपण निर्जीव वस्तूतही आपण चैतन्य निर्माण करतो. त्यामुळे होतं काय, सगळं निसर्गच आपलं होऊन जातं ना. अशी आपली लवचिक आणि मजेशीर संस्कृती आहे. आपल्याकडे पाप पुण्याचा लॉजिक कसं आहे माहिती का. आपण लहानातल्या लहान मुलांना शिकवतो की मुंगी मारू नका पाप लागेल. तर हे फक्त भीतीपोटी नाही, पण तुमच्यामध्ये करुणा दया भाव निर्माण करण्यास इतपत आपली ही संस्कृती ग्रेट आहे. छोट्याशा मुंगीचाही विचार करण्यावर लावणारी आपली एवढी सॉफ्ट हिंदू संस्कृती आहे. जेव्हा आपल्याकडे विज्ञान सण म्हणून येतं तेव्हा कसं घडतं बघा. संक्रांत येते, आपण तिळगुळ खातो का, तर शरीराला उष्णतेची गरज असते. पाडवा आला की आपण पुरणपोळी खातो का, तर ऋतू बदल झाला की आपलं डाएट चार्टही बदलतं. अशी आपली संस्कृती गोड आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आपली विशेष म्हणजे आपल्या संस्कृतीत लक्ष्मी धनाचा साठा करते. आणि आपल्या घराघरात प्रत्येक स्त्रीला आपण लक्ष्मी मानतो. ही आपली हिंदू संस्कृती आहे. आजकालच्या काळात नाव बदललं असेल. आपल्या संस्कृतीत आपली घरची स्त्री ही फायनान्स मिनिस्टर असते की नाही. महिला शांत आहेत पण पुरुष मान हलवतायत. फायनान्स मिनिस्टर आहे. ती कशी, ते आपल्याला कळालं नोटाबंदीच्या काळात. नोटाबंदीच्या काळात कुठल्या कुठे ज्वारीच्या डब्यात, तांदळाच्या पिठात, साखरेच्या बरणीत किती आणि कुठं काळा पैसा दडलेला होता हे तेव्हा कळालं. पण जेव्हा पुरुष आपले संकटाच्या वेळी हात टेकतो तेव्हा हीच लक्ष्मी खंबीरपणे म्हणते की टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. हीच तर आपल्या हिंदू संस्कृतीची मजबूतपणा आपल्याला यामध्ये दिसून येतो. आता आजकालची हल्ली पिढी म्हणते की आपण मॉडर्न व्हा. पण मला असं म्हणायचं आहे की जगाला शून्य दिला तो आम्ही, विज्ञानाचा पाया रचला तो आम्ही. पण जर आता कोणी आपल्यालाच आउटडेटेड म्हणत असतील तर आपल्याला
सॉफ्टवेअर अपडेट करण्याची त्यांची वेळ आलेली आहे. आपली संस्कृती ही मागासलेली तर मुळीच नाहीये, उलट हसत खेळत प्रगतीकडे वाटचाल करणारी ही आपली मजबूत संस्कृती आहे. आपल्या प्रत्येक परंपरा मागे विज्ञान दडलेलं आहे. आता आजकाल प्रयोगशाळेत भरपूर शास्त्रज्ञ खूप नवीन गोष्टींचा शोध लावतायत, जे आपलं हजारो वर्षापूर्वी ऋषी मुनींनी आपल्या जीवनशैलीचा भाग बनवले आहेत. ते म्हणजे कसं, हात जोडून नमस्कार करणे म्हणजे काय, तर सोशल डिस्टन्सिंग आणि सन्मान दोन्ही एकासोबत. जमिनीवर बसून जेवण करणे म्हणजे पचन संस्था सुधारते. तुळशीची पूजा करणे म्हणजे काय, तर ऑक्सिजनचं पुरेपूर स्तोत्र. आज मंदिरामध्ये घंटा वाजवली तर गोंगाट वाटतो, पण आज घंट्याच्या ध्वनींनी आपल्या मेंदूतील डेड सेल्स जागे होतात, हे अमेरिकन शास्त्रज्ञ आता आज आपल्याला सांगतायत. हे आपलं दुर्भाग्य आहे. सूर्य नमस्कार घालण्याची प्रथा हजारो वर्षापूर्वी आपल्याकडे आहे. जो सूर्य नमस्कार घालतो आपण, त्याच्याने आपली पाठ बागदार राहते. पण जे लॅपटॉप समोर आजकाल बसतायत त्याच्यामुळे आपली पाठ पूर्णपणे गेलेली आहे. मला असं म्हणायचं आहे यातून की हिंदू संस्कृती जोपासली तर तुमचं बॅकबोन शिल्लक राहील, नाहीतर फक्त रिंगटोन्सच वाजत राहतील. मग आता म्हणताल तुम्ही की हिंदू संस्कृतीची जोपासना करायची कशी? खूप सोपं आहे. आपली संस्कृती काय आहे? निसर्गावर प्रेम करणे, आई वडिलांचा आदर करणे ही आपली हिंदू संस्कृती. प्राण्यावर प्रेम करणे, मुक्या प्राण्यांची सेवा करणे ही आपली हिंदू संस्कृती. संपूर्ण जगाला कुटुंब मानून वसुधैव कुटुंबकम ही जोपासना करणारी ही आपली हिंदू संस्कृती. आणि फक्त स्वतःचा विचार न करता सर्वे सुखिनः भवन्तु, सर्वे सुखी होत ही आपली हिंदू संस्कृती. सण उत्सवात एकोपा निर्माण करणे ही आपली संस्कृती. जातपात विसरून प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी पाहणे ही आपली हिंदू संस्कृती. मला एवढंच म्हणायचं आहे की दुसऱ्या पिढीला आपण आयफोन देऊ शकलो नाही तरी चालेल, एका वेळेस आयफोन नाही दिलं तरी चालेल, पण संस्काराची शिदोरी नक्की द्या. कारण आयफोन नाही दिला, त्याची चार्जिंग संपली तर त्याचा डब्बा होतो, पण संस्काराची शिदोरी त्याला आयुष्यभर चार्ज करते. जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे की ही जी आपली संस्कृती आहे त्याचा मागचं लॉजिक समजा आणि इतरांनाही समजवा. जेव्हा तरुण पिढी या मागचा विज्ञान समजतील, ते हसत हसत आपली संस्कृती आनंदाने स्वीकारतील, हे मला पक्कं वाटतंय. त्यामुळे जाताना एवढंच म्हणायचं आहे की मी कुणाचं मन दुखावलं असेल तो नेटवर्क प्रॉब्लेम समजा, आणि जर आवडलं असेल तर मनाच्या गॅलरीत नक्की सेव्ह करा. जयतु हिंदू राष्ट्रम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. खूप सुंदर केलं, खरंच धन्यवाद आरती. खरंच आजच्या पिढीला जे काही माहिती आवश्यक होती ती आज आरतीने सगळ्यांसमोर मांडलेली आहे. वळूयात पुढच्या कार्यक्रमाकडे. आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अर्जुन गायके सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत